जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये जे आहे कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामागचं नेमकं सत्य काय आहे, कशा प्रकारे भरती होणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची आणि अतिशय खळबळजनक माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जे आहे परमनंट शिक्षकांच्या भरतीवरती बिहारमध्ये बंदी लावलेली आहे। त्याचा दूरगामी परिणाम नेमकं काय होऊ शकतं त्याविषयी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामधली माहिती जी की आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। माहिती आहे नागपूर या जिल्ह्यामधले, नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण बघितलं तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 700 पेक्षा जास्त शिक्षकांची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीची सर्व प्रकरणे लक्षात घेता ती भरती केव्हा होईल ते सांगता येत नाहीये। म्हणून नागपूरच्या शिक्षण समितीने जे आहे असा निर्णय घेतलेला आहे की या जागांवरती आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे आहे कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती करायची आहे आणि त्या योजनेअंतर्गत पहिला टप्पा 50 शिक्षकांचा ते लवकरच भरणार आहे। याचा अर्थ असा होऊ शकणार आहे की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आपल्याला याच्या पुढे कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होताना दिसणार आहे। हे प्रकरण याच्या पूर्वी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती, त्याच्यामध्ये फार मोठं आश्चर्य नाहीये। परंतु जर असंच चालत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे पवित्र पोर्टलची जी शिक्षक भरती आहे ती लांबत चालणार आहे। कारण शिक्षक भरती होते त्याच्या मागचं कारण हे राहतं की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे शिक्षकांची नितांत आवश्यकता असते। कारण बऱ्याच जागांवरती आजही अशी परिस्थिती आहे की 4 वर्ग 5 वर्ग आहेत आणि शिकवायला शिक्षक त्यांच्याकडे 2च आहेत। विद्यार्थी संख्या भरपूर आहे परंतु शिक्षकांची कमतरता फार कमी आहे। अशा वेळेस त्या ठिकाणचं जे स्थानिक प्रशासन आहे ते सरकारवर दबाव टाकतो की आम्हाला जे आहे शिक्षकांची आवश्यकता आहे आणि म्हणून शासनाला ती भरती करावी लागते। आणि जर आता इथून पुढे जर का अशाच पद्धतीने या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या गोष्टीचं म्हणजे नागपूर जे करत आहे त्या गोष्टीचं जर अनुकरण बऱ्याच जिल्ह्यांनी केलं तर शिक्षक भरती लांबू शकते। असं होऊ नये हीच आपली सर्वांची इच्छा आहे। कारण याच्यामध्ये 2 गोष्टी येत आहेत। एक तर परमनंट शिक्षकांचा जो मानधन आहे म्हणा किंवा सॅलरी आहे ती जास्त असते ॲज कम्पेअर टू या ठिकाणी कंत्राटी शिक्षक, आणि त्यांना रिटायरमेंटच्या नंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन द्यावी लागत नाही। म्हणून शासनासाठी हा एक चांगला पर्याय आहे। याच्यापेक्षा धक्कादायक आणि अतिशय गंभीर असं प्रकरण बिहार राज्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी जसं आपल्या सर्वांना कल्पना असेल की बिहार राज्याची जी TET होती ती आता परमनंटली बंद केलेली आहे। जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासन जे आहे TET घेतं, महा TET, त्या पद्धतीने बिहारमध्ये देखील त्यांची स्थानिक TET होत होती, आता ती त्यांनी बंद केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET असेल किंवा तुम्ही CTET म्हणता त्याला, तर तीच परीक्षा या ठिकाणी देखील कन्सिडर होणार आहे। आमचं स्टेट या ठिकाणी जे आहे अशा प्रकारची परीक्षा कंडक्ट करणार नाही। आता यासाठी 2 गट निर्माण झालेले आहे या निर्णयाच्या, एक सपोर्टमध्ये आणि एक अपोजमध्ये। आता सपोर्टर्स हे म्हणतात की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की बिहार राज्य जे आहे TET घेणार नाही कारण त्याच्यामध्ये बराचसा गोंधळ व्हायचा किंवा भ्रष्टाचार व्हायचा। आणि एक स्थानिक मंडळ असं म्हणत आहे, एक गट असं म्हणत आहे की ही परीक्षा व्हायला पाहिजे होती कारण ती त्या परीक्षेपेक्षा भिन्न होती, आम्हाला इझी वाटायची। आता मतमतांतरे आहे परंतु शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता बदल होणार नाही। आता जनरल निर्णय झाला परंतु एक धक्कादायक निर्णय बिहार राज्याच्या संदर्भामध्ये हे आलेला आहे की बिहार राज्याने जे आहे एक पिटिशन दाखल केली होती की आम्ही इथून पुढे जे आहे बिहार राज्यामध्ये परमनंट शिक्षकांची भरती करणार नाही आणि त्याला सुप्रीम कोर्टाने जे आहे त्यांच्या फेवरमध्ये डिसिजन दिलेला आहे। तर हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यामागचं कारण हेच आहे की आपल्या बऱ्याचशा कॅन्डिडेट्सना मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती जी न्यूज कटिंग आहे ती पाठवली होती। मला विचारलं होतं की सर ही जी न्यूज आहे ती रिअल आहे का फेक आहे, याचं एक्सप्लेनेशन करा किंवा याचे दूरगामी परिणाम नेमके पुढच्या भरतीवरती काय होणार आहे।
तर ही जी न्यूज आहे ती अगदी रिअल आहे, फेक न्यूज नाही आहे. सुप्रीम कोर्टानं जे आहे बिहारला त्याप्रमाणे परवानगी दिलेली आहे की तुम्ही जे आहे कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती या ठिकाणी करू शकता. आता यामुळे बिहारचा खूप जास्त फायदा झालेला आहे, म्हणजे सरकारचा खूप जास्त फायदा झालेला आहे. परंतु जे कॅन्डिडेट्स या ठिकाणी जे आहे वयाची 20 वर्ष 25 वर्ष शिक्षणावर खर्च करत होते त्या कॅन्डिडेटचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कारण त्यांना परमनंटची भरती या ठिकाणी आता मिळणार नाही. बिहार राज्याची गोष्ट करतो, याला महाराष्ट्र अजूनही अपवाद आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भरती नाही, परंतु बिहार राज्यामध्ये जे आहे त्या पद्धतीने आपण पाहिलं की सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्या सैनिकांच्या भरतीमध्ये या ठिकाणी अग्निवीर नावाची या ठिकाणी योजना लॉन्च केलेली आहे. 4 वर्षांचीच ती जॉब असणार आहे, त्याच्यानंतर रिटायरमेंट. त्याच धर्तीवरती बिहार राज्य जे आहे या ठिकाणी शिक्षावीर नावाची ही जी योजना आहे ती अंमलामध्ये आणत आहे. त्यामध्ये ते एक स्पेसिफिक वर्षापर्यंत जे आहे शिक्षकांना या ठिकाणी राबवून घेणार, त्यांना जे आहे अगदी माफक या ठिकाणी वेतन देणार, वेतन म्हणण्यापेक्षा मानधन देणार, कारण ते कंत्राटी आहेत, आणि त्यांना रिटायर करणार. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा शासनाचा जो निधी आहे तो प्रोव्हाइड केला जाणार नाहीये. तर ही एक गंभीर बाब आहे. अशा प्रकारे होऊ नये, कारण शिक्षकांना देखील या ठिकाणी परमनंट होण्याचा अधिकार असावा. त्यांचं देखील त्यांच्या पाठीमागे जी काही फॅमिली आहे त्या फॅमिलीची जबाबदारी त्या शिक्षकांवरती राहते. यदा कदाचित त्या शिक्षकाचा अपघात झाला, एखादा आजार निर्माण झाला किंवा तो रिटायर झाला, आता तो कोणत्याही प्रकारचं काम करू शकत नाही, त्यावेळेस त्याला पेन्शनची या ठिकाणी आवश्यकता आहे. असं जर घडलं तर अतिशय गंभीर बाब या ठिकाणी असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशी शक्यता आहे की ज्या पद्धतीने इतर राज्य या गोष्टीची अंमलबजावणी करत आहे, महाराष्ट्रामध्येही भविष्यामध्ये असं होऊ शकतं. परंतु सध्या त्याच्या बाबतीमध्ये काहीही सुतोवाच या ठिकाणी आपल्याला मिळालेला नाही. त्याच्यामुळे आपण सर्वांनी पॅनिक व्हायचं नाही आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे दुसऱ्या अभियोग्यता चाचणीची, ती दुसरी अभियोग्यता चाचणी या ठिकाणी व्यवस्थितपणाने होईल. त्या अभियोग्यता चाचणीच्या नंतर परमनंट शिक्षकांचीच या ठिकाणी भरती केली जाणार आहे. अजून तरी जे बिहारमध्ये घडतंय ते महाराष्ट्राला या ठिकाणी लागू पडलेलं नाही आहे. जेव्हा निर्णय होईल त्याच्यानंतरची ती गोष्ट आहे, परंतु आत्ताच आपण सध्याच्याला पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणाल की मग सर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून का बरं सांगत आहात, तर बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी प्रश्न विचारत होते, म्हणून त्या सर्वांना जे आहे एक्सप्लेन करणं या ठिकाणी आवश्यक होतं. म्हणून आपण जे आहे या ठिकाणी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून आपण जे आहे इतर गोष्टींवरती या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लक्ष न देता आपलं जे मेन फोकस आहे ते अभियोग्यता चाचणीवरती ठेवा. अभियोग्यता चाचणी ही लवकरात लवकर होऊ शकेल अशी सध्या तरी अपेक्षा आहे, कारण आपल्या सर्वांना याच्यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आयुक्त ऑफिसच्या वतीने 1, 2 आणि 3 वेळेस जे आहे या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री महोदयांना या ठिकाणी पत्र गेलेलं आहे. पत्र म्हणण्यापेक्षा पूर्ण प्रपोजल गेलेलं आहे अभियोग्यता चाचणी कंडक्ट करण्याच्या संदर्भामध्ये. परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक वेळे काही ना काही त्रुटी होती. दुसऱ्यांदा त्रुटी होती म्हणून तिसऱ्यांदा त्याने ते प्रपोजल पाठवलेलं आहे. ते प्रपोजल अजूनही मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे. अपेक्षा व्यक्त करूया की मंत्रिमंडळाची त्याला लवकरात लवकर परवानगी मिळेल आणि दुसरी अभियोग्यता चाचणीची जी नोटिफिकेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्या TETचा जो रिझल्ट आहे त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे, कारण फायनल आन्सर की आलेली आहे. फायनल आन्सर की आल्याच्या नंतर किमान 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्याला अपेक्षा आहे की TETचा निकाल लागेल, कारण आतापर्यंत प्रत्येक वेळा आपण पाहत आलेलो आहोत की ज्या दिवशी फायनल आन्सर की आली त्याच दिवशी निकाल लागलेला आहे. परंतु यावेळेसची सिच्युएशन थोडीशी भिन्न आहे. त्यामुळे अपेक्षा व्यक्त करूया की फायनल आन्सर की आल्याच्या की 15-20 दिवसाच्या नंतर TETचा निकाल देखील लागू शकेल.